नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज.
या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. तर विविध तालुक्यातून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, परंतु आपला एकच परिवार आहे. आता जुन्या लोकांच्या भाषेत सांगायचं तर आपल्या पाट्या इकडून तिकडे गेल्या, तिकडून इकडे आल्या, असा हा आपला इतिहास. तर आज आपण या अनुषंगाने जमलेलो आहोत की आपला परिचय व्हावा. पूर्वी कुठलीही वाहन व्यवस्था नव्हती. अशा वेळेला पायी पायी लोक सुद्धा जात होती अशा काही कारणासाठी. कदाचित आताच्या पिढीला ही कल्पना नाही, पण त्याही वेळेला लोक पायी अगदी किती डोंगर नद्या ओलांडून जात होती, येत होती. पण आज आपण समाज माध्यमाच्या द्वारे, सोशल मीडियाच्या माध्यमाच्या द्वारे आपण आज काही सेकंदात पोहोचतोय. आणि त्या अनुषंगाने आपल्याला हे शक्य झालं की आपण आपल्या परिवाराचा हा जो स्नेह मेळावा भरवायचा किंवा गेट टुगेदर, तर अशी कल्पना आली. आणि ह्या कल्पनेतून अशा काही तरुण मंडळींनी विचार केला की बाबा आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचा. पहिला कार्यक्रम आपल्या आदिवासी समाजामध्ये पालघरला गबाने म्हणून मंडळीने केला. फक्त आणि फक्त परिवार, गबाने परिवार स्नेह मेळावा किंवा गेट टुगेदर. दुसरा कार्यक्रम जो झाला आपल्या पाहुण्यापैकी भारमळ, पण त्यांनी भारमळ आणि भारमळ अशी दोन नाव होती आडनावामध्ये. तर असा त्यांचा कार्यक्रम गेल्या आठवड्यामध्ये फुलवड्याला झाला आणि आपला हा तिसरा नंबर आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्यात सुद्धा बुद्धिवादी अशी काही माणसं आहेत, सुशिक्षित, जाणकार, आणि आता याच्या अनुषंगाने आपण एकत्र काही होऊ नये. आणि अशा पद्धतीने आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी येऊन सहकार्य केलं. आपापल्या परीनं प्रत्येकाने सहकार्य केलं आणि उपस्थित राहिला. तर सर्व आमच्या कमिटीतर्फे आपलं स्वागत, हार्दिक स्वागत आणि तुमचे ऋणी आम्ही आहोत. आधी काही इतिहास मौखिक, लिखित. आता लिखित इतिहास आपल्याकडं आहे का? तर आपल्याकडं कोणी सांगायला मला वाटत नाही असेल. तर लिखित इतिहास का नाही लिखित इतिहास? तर त्या काळी शिक्षणाचा अधिकारच आपल्याला नव्हता. तर लिहिणार कोण? अक्षर ओळखच नव्हते. तर आता हे याप्रमाणे या ठिकाणी आपला मौखिक इतिहास आहे, दंतकथेचा इतिहास आहे. आपण ऐकू जो आपल्याकडे इतिहास आहे तोच आपल्याकडे इतिहास आहे. तर पुन्हा जर मला संधी दिली तर अधिक मी याच्यावर विश्लेषण करेल. माझं प्रस्ताव मी या ठिकाणी संपवतो. जय आदिवासी. यांनाही विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर त्यांचा सत्कार करतायत. आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य माननीय राजू शेठ आढळ यांना मी विनंती करतो त्यांचा सन्मान करावा. अरुण मारुती आढळ पुढे बुद्रुक यांचा सन्मान. शांताराम आढळ यांना विनंती करतो ते विचार मंचावर यावं, त्यांचा सन्मान. या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक माननीय भिकाजी आढळ, कानू आढळ, कन्हैया आढळ या मान्यवरांना विनंती करतोय की त्यांचा सन्मान करावा. सर्व भावकीला जय आदिवासी. झालेलं नाही. धन्यवाद. सुधीर सरपंचाला विनंती करतो दळवी साहेबांना, त्यांनी या ठिकाणी यायचे. गडदू आढळ याही पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी मेजरांना विनंती करतोय की त्यांचा सन्मान करण्यासाठी विचार मंचावर यायचे. दत्ता आढळ, गणेश नामदेव आढळ,
आणि आजही ते आपल्याला असे सांगू शकतात की आढळांची पाठी कुठे आहे. खूप गर्वाची बाब आणि अभिमानाची बाब अशी आहे की ज्यावेळेस आपण बाहेर जातो आणि त्यावेळेस कुठेतरी आढळ नाव ऐकतो त्यावेळेस खरं तर ऊर भरून आल्यासारखं वाटतं की माझा कुठेतरी एक धार्मिक विधीमध्ये वापरलेलं एक फडकी आहे. जोंधळी फडकी किंवा जुंदरी फडकी देऊन जुन्नर जे असते त्याला जुंदरी फडकी देऊन त्यांचा सन्मान मातृसत्तेचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि धन्यवाद. ह्या आढळ मंडळींचा जवळचा पाहुणा आहे. जवळचा म्हणजे आई आढळायची आमचं फिरायला आढळतच आणि सुनबाई सुद्धा आढळायची. म्हणजे एवढा जुगाळा आहे. तेव्हा बोलायचं आदिवासी का म्हटलं गेलं हे कोणाच्याही लक्षात नाही. आधी जन्माला आला तो ब्रह्मखंडामध्ये तो कसा आला हे तुम्हाला सांग. ब्रह्मखंडामध्ये पांढरे शुभ्रासात अंड प्रगट झालं. त्या ठिकाणी प्रगट झाल्यानंतर ते अंड फुटलं गेलं. कमळाच्या फुलासारख्या त्या पाकळ्या अशा साईडला झाल्या आणि महादेव पार्वती त्यातून बाहेर पडल्यानंतर त्या पाकळ्याला वाचा फुटली. तेव्हा अरे आमचं कोणी पाय देऊन जाईल आमचं काय तो चालला देवाला हसायला आला आणि माग फिरला. म्हटलं हे माझ्या काय मूळ स्तंभा तुला सांगतो ह्या ठिकाणी कोळी नावाची जमात तयार होईल. कोळी ती कोळी जात म्हणजे आपली आणि त्या जमातीला माझं नाव पहिला प्रथम लागत माझो कोळी. कोणाच्या लक्षात नसल पण ऐकून घ्याय. कारण वर्ण घोड्यात मी भारुडाला सामन्याला गेलो त्या वेळेला सामनेवाल्याने काय सवाल केला कोळ्या ठाकरांनी काय वजन करावं. मी पुण्यात आहे आणि सांगली वर्ण घोडं पुढं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला उभाच केला. उभा राहा म्हटलं माझी कोळी माझं मूळ मी तुला सांगतो पण तुझं कुळ मला सांग. आज तू दर्शनाच्या रेतापासून तयार झालेला आहे मिश्र रेतापासून. तसे आमची जात नाही स्वयंभू आहे आणि आमच्या जातीला कलंक कुणीही लावू शकत नाही. म्हणून सर्वांनी अभिमान धरा. अभिमान का आमची जात कशी आहे आधी जन्माला आधी. एवढं मला सांगायचं होतं हे. आणि परत दुसराही पुरावा माझ्याकडे आहे. वाल्मिक ऋषीपासून कोळी नावाची जमात प्रगट झाली. वारल्या कोळी आपण म्हणताना वारल्या कोळी तोही पुरावा माझ्याकडे आहे. जे मागल तो पुरावा मी तुम्हाला देऊ शकतो पण आपल्या जातीवरती जो कोणी आता भोट लाईल त्याला उभा केल्याशिवाय मी राहणार नाही. एवढं सोडतो आणि जय आदिवासी मंडळी. आणि हे प्रथमतः हा तिसरा कार्यक्रम केलाय हा खरं तर अभिमानाची बाब आहे. अनेक संघाचे कार्यक्रम हे ते होतात. जनजागृती व्हायला पाहिजे. लहान पिढीला कळायला पाहिजे का आपल्या पूर्वजांनी काय केलेले. सतुबाबा मराडे म्हणलं आणि त्यांच्याबरोबर मारुती आढळ म्हणलं आणि गोविंद बाबा. तर आपल्या आंबोली पोतर इथं आमच्या जवळच गाव आहे आंबोली पोतर. त्यावेळेस वाणी सावकारांनी मोठा धुमाकूळ घातलेला होता. धुमाकूळ घातला होता तर जवळजवळ 5 एकर जमीन सतुबाबा मराडे आणि मारुती बाबा आढळ आणि गोविंद बाबा सुपे काराम सुपे यांचे. आता मारुती बाबांचे चिरंजीव इथे आपले पुढे बसलेले बाबा. तर तिथं बांगरवाडीचे पैलवान मंडळी बिका बांगर असेल दत्तू बांगर असेल नाना बांगर आजही जिवंत आहे.
तर जनावरांकडे असताना आम्हाला सांगायचं, तर तिथं भात जोडायला ही मंडळी जायची. सत्तू बाबा स्वतः सॉक्स मध्ये आपल्या पायामध्ये सुरा घेऊन जायचा आणि जवळजवळ 5 खंड्या भात काढायचं. आणि वाणी सावकारांची एवढी दहशत होती. गोरगरीब आदिवासी लोक असतील, ओपनची लोक असतील, सर्वांच्या जमिनी आपले काहीतरी कर्ज द्यायचं लग्नाला आणि त्या जमिनी बळकावून घ्यायच्या. आणि मग ह्या अशा त्रासाने जमिनी बळकावून घेतल्यानंतर नावावर करून घ्यायचे. परंतु मारुती बाबा आढळ असतील, हे शौर्यवान वीर होते आणि त्यांनी सावकारांची नाकं बिकत कापली आणि सावकारांनी इथून पळ काढला. त्यानंतर मारुती बाबाचं सांगायचं म्हणलं तर आमचे आजोबा सांगायचे त्यावेळेस नारूचं दुखणं होतं. तर पोलीस पकडायला आले मारुती बाबा आढळांना आणि पकडायला आल्यानंतर मारुती बाबा आढळ म्हणजे मला नारू झालं. नारू काय झालं नव्हतं. मारुती बाबांनी पूर्ण गोट्यापासून गुडघ्यापोतर पायाला फडकी बांधली आणि पोलिसांना सांगितलं बा माझं दुखत आहे, नारू झालं. नारू म्हणजे त्यावेळेस पू व्हायचं, असं गांडोळासारखं सुटणे घ्यायचं. मारुती बाबांनी तोपर्यंत 2-4 आपल्या नाचणीच्या भाकरी दानकावल्या. पोलिसांना म्हणलं बा मला काय वाड्याला चालता येणार नाही. मग पोलिसांनी काय केलं, मारुती बाबांना उचलून नेलं वाड्याला. तेव्हा वाड्याला पोलीस स्टेशन होतं आणि तिथं पोलिस पत्ते खेळत बसले. मारुती बाबा डोकेबाज माणूस होता. त्याने त्यावेळेस पितळाचं तांबे होते, पाणी प्यायला मागितलं एका पोलिसाकडं आणि आपल्या मुठीमध्ये तांब्या घातला आणि तसा पोलिसाच्या डोक्यात तांब्या मारला आणि पोलीस तिथंच गार केला आणि वाड्याच्या गेट मधून मारुती बाबा आढळ गोठवडीला गेला आणि तुमचा बाप पोलिसांना म्हणाले का मी आता चाललोय. तर मारुती बाबांचा असा इतिहास होता, हे तुम्ही परंपरा चालवलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असेल, शिवाजी महाराजांच्या काळापासून सुद्धा आपले हे लढलेले. सिन्नरचं म्हणलं तर रामजी बांगेरा ज्यावेळेस अफजल खान प्रतापगडावर चालून आले होते त्यावेळेस सुद्धा आपला रामजी बांगेरे होता. रामजी बांगेरेच्या घरी स्वतः शिवाजी महाराज नाशिकला ज्यावेळेस तिकडे सुरत सुटून आले तेव्हा त्यांच्या घरी गेलो होते. असे ते बांगेरे सुद्धा होते. अनेक लढाईवीर आपले सुद्धा आदिवासी मावळे लढले, परंतु आपण इतिहास वाचित नाही. जसं शिवा काशीत पन्हाळा किल्ल्यामध्ये वेढा पडला होता त्यावेळेस स्वतःचा प्राण गमावून शिवाजी महाराजांना पुढं पाठवलं. जीवा म्हणतात ना, होता शिवा म्हणून वाचला शिवा, असं ही परंपरा सांगतो. आणि मी माझं 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आपलं प्रेरणास्थान आहे. अर्थात त्यावेळेला किंवा आजही, त्यावेळेला किंवा आजही काय लोक म्हणत असतील, बंडकरी म्हणजे चोर, दरोडेखोर, लुटेरू. त्यावेळेला आजही सुद्धा ज्या लोकांना आपल्याबद्दल अवहेलना आहे त्यांच्या हृदयात ते आहे. पण खरोखर हे असे होते का? नव्हते. तर हे तो काळ लढाई त्यावेळेला शस्त्राने होती. आजची लढाई बुद्धीनं आहे आणि संविधानिक पद्धतीने आहे. बंड करून त्यावेळेला शेतसारा होता. हा शेतसारा अव्वाच्या सव्वा संस्था नव्हती, राज्यांची म्हणा किंवा त्यावेळची सरकार. तर ही संस्थान आपल्याकडून अव्वाच्या सव्वा कमी पीक झालं तरी त्यांना शेतसारा भरावा लागायचा आणि या स्वरूपामध्ये ते लोकांना लुटायचे म्हणा किंवा पिडायचे. तर अशा ह्या रागा वैतागाला कंटाळून त्या बंडकरी मंडळीने तरुण तळपदार असे तरुण मुलं एकत्र येऊन त्यांनी बंड केला आणि हे बंडकरी झाले. ही जी येणारी पिढी आहे हिला 5 पावली समजणार नाही, यांना 12वी समजणार नाही. कागदपत्रावरती समिती पडताळणीकडे गेल्यानंतर त्यांना काय टाकायचं काय माहीत नसतं. अशी प्रकरणं संस्थेकडे येऊ लागली. म्हणून ही गावात जनजागृती चालू झालेली आहे. मुख्य महत्वाचं कारण हे आहे की येणाऱ्या पिढीला जे आपण लग्न ही 5 पाली पुस्तक, अनवटे पुस्तकी नाही,
ही जुनी मंडळी जी आहे ही वयस्कर आहे, ही सांगते आहे, देवा काढतो, ही 5 पावली करतो, ती का केली जाते? ती तुमच्या संस्कृतीमध्ये आहे. मग ते आदिवासी तुम्ही आहात म्हणून ती फुललं जातं, निसर्गाला फुललं जातं. मग तुमच्या निसर्गातल्या रानभाज्या तुम्हाला विचारल्या जातात समिती पडताळणीकडे, ते मुलांना माहीत नसतं. तेव्हा ही जुनी जाणकार मंडळी जी असते तेव्हा ती सांगते की नाही नाना? तेव्हा हे सांगण्यासाठी, परंतु ती पिढी आज संपलेली आहे. ती पिढी आज संपलेली आहे, काठीवरती आलेली आहे. म्हणून हे आयोजन आपण आपल्या मुलांना काय शिकवलं पाहिजे आणि काय सांगितलं पाहिजे, जेणेकरून येणारी पिढी ही मद्यपानाकडे वळालेली आहे. डॉक्टर असतील, भिकानाना असतील, डॉक्टर मारुती आढळ असतील, एक बुधाजी साळेराम आढळ असं व्यक्ती होतं का ते आपल्यातून निघून गेलं. एक त्यांचा मुलगा आजही तिथं साक्षी आहे. या वेळेमध्ये असा मी स्वतः त्यांच्याशी विचार करून विनयाने ठरवलं होतं का एक IAS अधिकारी घडावा. त्या पोराच्या पाठीमाग आमचं खूप बळ होतं, परंतु काळाच्या वेगामध्ये ते पाऊल आमच्याकडून हरवलं. परंतु आजही त्याच्या पाठीशी आम्ही आहोत. मूल खूप अभ्यास करता आहे. जर तुमच्यात IAS अधिकारी जर घडला तर पूर्ण नियोजन या बेटवरती राहील. त्याच्याकरता ही मुलं शिकवली पाहिजे, त्यांच्या डोक्यात विचार घातले पाहिजे, आपण आपल्या मुलाला काय शिकवलं पाहिजे. जर काळामध्ये जर तुम्ही मुलं शिकवली नाही का, आम्ही का मुंबई पुण्याला गेलो किंवा ही मंडळी काय गेली, त्यांना समजलं शिक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं, शिक्षण घ्या, संघर्ष करा आणि मोठे व्हा. आणि जो अन्यायावरती जर अन्याय होत असेल त्याला संघर्षाची मात दिली पाहिजे. हे करून आपल्या मुलांना या संस्कृतीमध्ये शिकवलं पाहिजे, जगवलं पाहिजे. आणि निसर्ग सांगतो म्हणून आपल्या कागदपत्रांवरती किंवा ह्या गोष्टी टाकल्या पाहिजेत. बाहेरच्या गोष्टी टाकता कामा. तुमचा खंड बुडाला की नाही? बुडाला की नाही सांगा मला. खंड बुडाला की नाही बाबतीचा? सांगा जाणकार मंडळी, खंड बुडाला की नाही? आज दारात मांडव पाडतो का कुणी? जो तो म्हणतो हॉलमध्ये गेला पाहिजे. मग ती 5 पावली कुणी पुजली पाहिजे? ते देवात कुणी काढलं पाहिजे? या देशाचा मालक मूळ आदिवासी आहे. जर घराला मालक आहे तर या देशाला कुणीतरी मालक असेल ना. तुमच्या घराला तुम्ही मालक आहात तर या देशाला कुणीतरी मालक आहे ना. मग हे तुम्हाला काय समजत नाही? आपल्या मुलांना काय शिकवलं पाहिजे, काय त्यांच्या डोक्यात घातलं पाहिजे. कचावी आता दिली कचाला. आज कितीतरी मुलांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत, कितीतरी मुलं मद्यपानामध्ये गेलेले आहेत. चांगलं करा, हरकत नाही. काही गोष्टी होते असेल, अपवादात्मक असतील, हरकत नाही. परंतु त्याच्यातून मुलांच्या पाठीशी आपण चांगले विचार देण्याचा प्रयत्न करा. शेवटचं माझं बोलण्याचं जो मानस होता किंवा हिच्यात कोणी सांगितलं नाही, मग याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं तर हे असं काय जपलं पाहिजे. आपण एकच कुळाचे आहोत. कुळ म्हणजे काय? तुमचं बाकीच्याला सांगता ना आमचं कुळ काय आहे. त्यांना माहिती वडेश्वरच्या साठवाईवाडीमध्ये जे दिव्याच्यानी बघितलं ते सांगतील फक्त. ते चिन्ह आपल्याकडे आहे की नाही बघता आहे की नाही साऱ्या सृष्टीवरती. असंच कोणीतरी पारधी परिवारातलं कोणीतरी गेलं होतं बाबा यांच्यामधलं. मुंबईवरून गाडी गेली, तिथं गेल्यानंतर असं झालं काहीतरी कुणाला तरी सुताक होत. मुलं लेकर होती, गाडी भरलेली, देवापाशी गेली, बनात गेली. बनात गेल्यानंतर मुलाला त्याच्या बायका ह्या मुंबईवाला न चालणाऱ्या बायका तिथं गेल्यानंतर तिथून ती आग्यामाळ उठली. परंतु त्या एकही मुलाला त्या बनात चावलं नाही, एकही माणसाला, एकही मुलाला. पूर्ण माणसं बनाच्या बाहेर काढली. आणि मग त्या व्यक्तींनी फोन केला तर तुमच्या भावकीमध्ये काहीतरी गडबड असेल कुठेतरी बाबा. आणि मग त्यांनी विचारलं त्यांना गावाला कुठं, म्हणजे तुम्हाला का माहित नाही ही गाव पांढरी का पुजली जाते. आज तुमच्या मुलांचे लग्न सुरू होणार की नाही? ही गाव पांढरी पुजली पाहिजे. लोक म्हणतात तुळशीचं लग्न लावलं पाहिजे. आज तुम्ही पांढरी पूजणं आधी, तुझं घर पूजणं आधी, तुझ्या पांढरीला पूज. हे काय विचारलं की जानकर मंडळ मातीत गेले. हे तुम्ही उडवणार आहात, भविष्यामध्ये येणारी पिढी उडवणार आहे. हे का करतंय?
उद्या कोणीच पांढरी पूजन घरात आणणार. तुमच्याकडे जेव्हा आणत होते की नाही सांगा, जुनी मंडळी घरात जेव्हा आणतात की नाही आजही. आपण म्हणतो की आमची जुनी संस्कृती आपण धरली. मी बोलणार नाही, मी खरं तर अँकरिंग करतोय, मी संचालन करतोय. तर संस्कृतीच्या चळवळी ह्या नदीच्या पाण्याप्रमाणे असतात. जर एका नदीला जर निवळ पाणी आलं, दुसऱ्या नदीला जर गढूळ पाणी आलं तर ते गढूळ पाणी सरळ जातं, किंवा निवळ पाण्याचा प्रवाह जर मोठा असेल तर निवळ पाणी जातं. या आज जर विचार केला तर आपण प्रत्येक समाजामध्ये आपण वावरतोय. नॉट ओनली ट्रायबल बट ऑल्सो, परंतु सगळ्याच ह्याच्यामध्ये आपण वावरतोय आज. त्यामुळं आदिवासी संस्कृती टिकलीच पाहिजे. पूर्वी आपण लोंगट नेसायचो, आता आपलं बदललंय. म्हणजे संस्कृती ह्या बदलत असतात नेहमी, आणि बदलणं हा माणसाचा गुणधर्म आहे. त्यामुळे तीच टिकून राहिली पाहिजे. या अट्टाच धरल्यापेक्षा आपण हा कार्यक्रम ज्या हेतूने आपण या ठिकाणी आयोजित केला होता की आपली युनिटी खूप महत्वाची आहे, की आपली एकता खूप महत्वाची आहे. तुम्हाला काठीचंही उदाहरण माहीत असेल, एक काठी मोडत 10 काठ्या मोडणार नाहीत. तर कोणताही सुखदुःखाचा कार्यक्रम असो, गोठवडीमध्ये असो किंवा सेलरमध्ये पैठणला असो किंवा अकोले राजूरच्या पुढे तिकडं पिंपरगण्याला असो किंवा आणखी मग सिन्नरला असो किंवा कर्जतला असो, तर हे भावकीनं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होणं हे खूप गरजेचं आजचं आहे, एवढं मी सांगतो. आणि जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ येथील आढळ आणि आढळ भाविकी परिवार यातला फार त्यांना दीपावलीच्या सर्वांना मी आणि भावपूर्वक शुभेच्छा देतो. आणि एवढं बोलून मी माझं वचन संपवतो. भावकी आलेले, पाहुणे आलेले, तरी वेळेअभावी यानंतर अध्यक्षांचं शेवटचं भाषण होईल, यांच्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होईल. अध्यक्षांना विनंती करतो की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. मुलासारखा तुम्ही माझे चुलते बंधू आहे आणि माता आणि भगिनी. तर मी तुमचाच आहे अध्यक्ष. म्हणजे ह्या कार्यक्रमाला विलास आढळ साहेबांनी मदत केली. सर्व आपलं जे आढळ परिवार आहे यांना एकत्र आणलं. आम्ही लहानपणापासून म्हणजे वडील सांगायचे की पिंपरकण्याचे आपण आढळवाडीचे, पण मी 2-4 दिवसापूर्वी विचारलं वडिलांना, तर वडील म्हणे आपण पिंपरकण्याचे जरी असलो पण आपलं जुनं जे आहे इकडं घोटवाडीच आहे आपलं. मला जे माहिती आहे ते सांगतो मी, जर त्याच्यात काही चुकलं तर मला हे करा. आढळ नाव नव्हतं तर आढार नाव होतं. असं जुने जे 70-100च्या पुढचे आहे ते तसं सांगायचे की आढार होतं. आढारचं मग इथून पिंपरकण्याला गेले, पिंपरकण्याच्या आम्ही नाशिकला भरवीरला गेलो इगतपुरीमध्ये, मग तिथून काही नाशिकला, काही मुंबईला, असं आपण पांगलो गेलो. आपली जी परंपरा आहे जसं आपल्या जातीला किंवा जात प्रमाणपत्र काढताना आपल्याला फडकी ज्या आपल्या महिला ज्या आहेत फडकी विचारतात की फडकी कशा रंगाची राहते, कशी घालतात. आपण महादेव कोळी आहो ना, तर आई मला लहानपणी सांगायची आपल्या काळात जानवं सुद्धा राहायचं. महादेवाचं जे जानव आहे असं जोरा राहायचा ना, तो सुद्धा राहायचा. तो कोणाच्या याच्यात दिसला नाही पण राहायचा. तर ह्या आपल्या जुना परंपरा आहे. आपल्याकडे बामण जो आहे, जिकडं लोक बामण म्हणतात, आपल्याकडे बामण नव्हता. आपल्याकडं जुना जो आपलाच आढळ होता तोच भगत राहायचा. आणि तो भगत काय करायचा, नवरदेव कधी निघणार, कुठून निघणार, त्याची कलवरी कोण राहणार, त्याच्या देव यायचा. हवा येत नव्हती तर देव यायचा, तो देव बोलायचा. ज्यावेळेस आपलं जागरण गोंधळ राहायचं, आपण जागरण करायचं बरोबर. जागरण केल्यानंतर जागरण चालू होण्याच्या अगोदर त्याच्या अंगात देव यायचा, आपला जुना पूर्वज यायचे आणि मग तो सांगायचा की तुम्ही असं जा, त्याला ही कलवरी करा, इकडं जा, हे वेळ. ह्या जुन्या परंपरा ज्या आहे ह्या आपण जोपासायला पाहिजे. जुन्या परंपरा जोपासा. आपण जरी आदिवासी असलो पण जगासोबत चला. आता तरुण पिढी जी आहे त्यांनी सुद्धा आता मला पाहून आनंद झाला की चांगले विचारवंत सुद्धा आहे. आणि सर्वांनी जसं IAS मधले एक नाही,
झाले तर प्रत्येक गावातून व्हा, प्रत्येक घरातून व्हा. ISI जर व्हायचं लक्ष ठेवलं तर कमीत कमी तुम्ही तहसीलदार, कलेक्टर, डेप्टी कलेक्टर, CO वगैरे व्हाल. जर ISI ध्येय जर ठेवलं तर सर्वांनी शिका. मी तुमच्यातलाच आहे. मी सध्या कृषी विभागात मंडळ कृषी अधिकारी म्हणून आहे. बाकी माझे म्हणजे इथून त्यावेळेस माझ्यासोबत शांत आढळ म्हणून सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. पण ती म्हणजे इकडचीच आहे, पण मी कधी बघितलं नव्हतं. ते 2004 ला मला 20 वर्ष झाले लागून आता. तर ती म्हणायची भाऊ मी आहे, ती पुण्यालाच राहायची. मी त्यावेळेस तिकडं जालन्याला होतो. मग शिकत गेलो. पण शिकताना एकच एवढं समजतं की आपला समाज आजही खूप पाठीमागे आहे. आपण आदिवासी आहोत, आपल्याला त्याचा अभिमान आहे. पण जगासोबत चला, ज्याला पुढे जाता येईल त्याला पुढे न्या. आपण सगळेच जण म्हणतात, मी आता सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या, सर्वांच्या सोबत राहिलो. प्रत्येक जण ज्याला त्याला म्हणजे प्रत्येक जो जातीचा माणूस आहे तो त्याच्या जातीला खेकड्याची उपमा देतो की तो त्याला पायाने ओढतो. तर असं होत जरी असलं, आपल्यातही होत असेल नसेल नाही माहिती, पण जेवढे शिकलेले आहेत, जसं आज आपण एक तिथं ग्रुप तयार केला, 50-100 लोक, एका गावातले लोक एका ठिकाणी 50 तालुक्यातून, 50 शहरातून किंवा पूर्ण महाराष्ट्रातून इथं आले. तसेच जर आपले काही शिकणारे असेल, आमच्याकडून काही मदत होण्यासारखी असली तर आम्हीही करू. तुम्हाला काही अडचणी आल्या तर आम्हाला सांगा. आणि हे जे आहे समजा, आता मी तर खूप लहान आहे, पण हे जे बाबा आहे यांनी आपले पूर्वज जे होते किंवा जे परंपरा होत्या ह्या सांगावा. आणि ह्या आम्हाला सांगण्याऐवजी आता आपले जे नातू पंतू आहे त्यांना जरी सांगितलं तर ते पुढे ना पुढे लक्षात राहतं. एवढं बोलतो. मला खूप आनंद झाला की या ठिकाणी बोलवलं. आणि असेच कार्यक्रम ही फक्त सुरुवात आहे. म्हणजे पोरग जन्माला आला असं म्हणा, आपल्याला याचं म्हातारपणापर्यंत द्यायचं. बाळचं असेल, शिक्षण असेल, हे पुढं जसं आहे आढळ नाव. आणि मला परीक्षेतही विचारलं होतं आढळ हे का बरं, तर आढळ कोणाला म्हणतात. तर त्यावेळेस मी सांगितलं होतं सर की ध्रुव बाळ जो आहे त्याला ते स्थान दिलेलं होतं आणि त्यालाच म्हणतात की आढळ नाव, म्हणून आढळ नाव सांगितलं. म्हणजे तुझं नाव आढळ का बरे, तर सांगितलं की साहेब असं असं आहे, ते ध्रुव बाळ होता त्याला आढळ स्थान दिलं होतं. म्हणून मग त्याचा अर्थ काय, तर मी सांगितलं होतं न ढळणारा, म्हणजे जो कधी हलू शकत नाही, कोणी हलवू शकत नाही असा तो आढळ. तर न ढळणारा ध्रुव बाळाला ते स्थान दिलं होतं. ते मला म्हटले ते तू सुद्धा पुढे हलू नको. तर मग मला एवढं ते म्हटले, ज्यावेळेस म्हटले की तू पुढे हलू नको, तर मला गॅरंटी झाली की मी आता ह्या नोकरीमध्ये लागतोय. आणि माझं वय त्यावेळेस फक्त 18 वर्ष होतं. माझी जवळजवळ 18 वर्ष 20 वर्ष सर्व्हिस झालेली आहे, अजून 18 वर्ष बाकी आहे. पण या पुढच्या सर्व्हिस मध्ये असेल किंवा आयुष्यामध्ये असेल, जेवढं काही मला करता येईल. माझे चुलते, आता तुम्ही सुद्धा काही वेगळे नाही. कुळ जे म्हणतात, एकच आंब्याचं झाड होतं, एका आंब्याच्या 100 कोया निघाल्या, त्या 100 ठिकाणी पेरल्या, 100 कोयांचे परत 100 ठिकाणी आंबे झाले. असं हे आपलं कुळ. म्हणजे कसं आहे, आढळ जे होते, आता आपण जे म्हणतो मारुती बाबा असतील किंवा त्यांचे जे पूर्वज असतील, ते आपले पूर्वज होते. ते एक ठिकाणी आले, त्यांचे 4 पूर्वज, 4चे 8, 8चे 10, आणि आपण पांगत गेलो. मग कोणी इथं राहिलं, कोणी अकोल्याला गेलो, कोणी सिन्नरला, कोणी कर्जत, जसं पैठणला सुद्धा काही जण गेले. सगळे आपलेच आहे. आणि आपण जेवढं एकत्र येता येईल नाही का, तुम्ही समोरासमोर भेटू, पण मग असं दिवाळीला वर्षातून एक वेळेस, जसं आपण आपल्या काळामजाईला वर्षातून म्हणतो की आपल्या कुलस्वामिनीला एक दिवस जावा, अडचण आली तर फुलं लावतो आपण, तसं एखाद्या वेळेस वर्षातून एक वेळेस जरी अशा कार्यक्रम झाले. आता ह्या वेळेस काय झाला, आम्ही सकाळी 6 वाजताच निघालो. पण आमचं हे भाग्य म्हणावा की दुर्दैव म्हणावं, आमची गाडी खराब झाली. मग परत आमचा विचार बदलला, काय करायचं काय नाही. परत करण्यापेक्षा तुम्ही खा प्या. आपली जमात अशी, म्हणजे आपण 4 दिवस उपाशी राहिलो तर काही होणार नाही. आपल्याला कुठे दगडावर आपटलो तरी काही होत नाही. आपण आदिवासी म्हणतो, पण आपला समाज असा आहे, जिथं भाकर दिली ना तिथं पोटातलं, म्हणजे एक ज्यांनी भाकर दिली तिथलं जर खाल्लं तर पोटातलं पूर्ण वगतो. त्याच्यात वगतो म्हणजे कसं, मन मोकळंच सांगतो त्याला, आपल्या मनात काही राहत नाही. ज्यांनी भाकर दिली त्याच्याबद्दल आपण खरं सांगतो. खरं सांगा, चांगलं राहा, पण व्यसन करू नका. शिक्षण करा, शिक्षणामुळे तुमची प्रगती होईल. तुम्ही जरी ISI नाही होऊ शकले, कलेक्टर नाही होऊ शकले,
SP वगैरे नाही होऊ शकले, पण कलेक्टरचा बाप तुम्ही होऊ शकता. आजही तुम्ही समजा जर आपण एखादा म्हणतो की मला कलेक्टर व्हायचं होतं पण मी झालो नाही, काही अडचण नाही, मला कलेक्टर होऊन नाही होत आलं, पण कलेक्टरचा बाप होऊ शकतो. म्हणजे बाप हा मोठा राहतो, ते तुम्ही होऊ शकता. पोरांनी माझी एवढीच विनंती आहे, जरी तुमचं वय झालं असेल, शिक्षण गेलं असेल, पण पुस्तकी शिक्षणापेक्षा व्यावहारिक शिक्षण सुद्धा खूप चांगलं आहे. उद्योगधंदे खूप आहे, ज्या उद्योगामध्ये लोक खूप हे करतात. काही अडचणी आल्या तर तुम्ही मला संपर्क करा किंवा विलास भाऊ हे ग्रुप जो आहे आपला केलेला नावाचा, त्याच्यावर तुम्ही प्रश्न अडचणी विचारत जा. जर सांगता आल्या तर नक्की सांगू, नाही सांगता आल्या तर दुसऱ्याकडून सांगू. धन्यवाद. काही चुकलं आणि इतर ग्रामस्थ यांना माझा मानाचा जय आदिवासी, जय राघोजी, जय बिरसा, जय मारुती बाबा. आढळ परिवार एकत्र यावा या दृष्टिकोनातून एक ग्रुप बनला आणि त्याच्यामधून आजचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर असं वाटतं की आम्हाला अपेक्षा होती की अकोला, इगतपुरी, सिन्नर आणि कर्जतची जी मंडळी आहे ही मोठ्या संख्येने या ठिकाणी येईल, परंतु तेवढ्या संख्येने जरी आले नाही तरी हा मेळावा चांगल्या प्रकारे झालेला आहे असं माझं मत आहे. आणि या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेले जे सर्व आढळ भावकीतील बांधव आहेत, चुलते आहेत, मालते आहेत, सगळ्यांचं धन्यवाद. आणि जे पाहुणे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, एवढ्या दूरवरून सकाळी 6 वाजता निघून त्या ठिकाणी त्यांनी एवढा लांबचा प्रवास करून इथं आलेले आहेत, त्या सर्वांचं धन्यवाद. सर्व ग्रामस्थांचं, नातेवाईकांचं धन्यवाद. आणि कार्यक्रम या ठिकाणी संपला असे मी जाहीर करतो.